नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आपले मराठवाडा गोट फार्ममध्ये सर्वांचं. तर बघा, शेळीपालनाची खरी परीक्षा, खरी कसोटी म्हणजे पावसाळ्यातच असते. कोणी किती शेळ्या पाळू द्या, जो पावसाळ्यात शेवटपर्यंत टिकतो 4 महिने, जो आपल्या शेळ्या पावसाळ्यात निरोगी ठेवतो किंवा सर्व व्यवस्था करतो, शेळ्या आजारी पडू देत नाही, तोच खरा शेळीपालक असतो पावसाळ्यात. कारण तोच भविष्यात शेळीपालनात यशस्वी होऊ शकतो आणि पैसा कमवू शकतो, आपलं नाव तयार करू शकतो आणि आपला ब्रँड तयार करू शकतो. कारण शेळीपालन पाहिजे तेवढं पण सोपं नाही आहे आणि पाहिजे तेवढं अवघड पण नाही आहे. कारण शेळीपालनाची पावसाळ्यात जे प्रॉब्लेम येते ते अख्ख्या 8 महिन्यात येत नसतात. पावसाळ्यात जेवढे समस्या येतात तेवढ्यातूनच समजतं आपण शेळीपालनात यशस्वी होऊ शकतो का, आपला पाया कसा आहे, आपल्याला अनुभव किती आहे आणि आपण शेळीपालनात काय काय गोष्टी करू शकतो या फक्त पावसाळ्यात समजत असतात. कारण बघा, आपला या व्हिडिओच्या माध्यमातून काही निगेटिव्ह बोलण्याचा किंवा निगेटिव्ह गोष्टी की तुम्ही शेळीपालन करूच नका असा काही पसरवण्याचा काही आहे भावना नाही आहे मित्रांनो. पण मग आपल्याला जो नवीन शेळीपालक आहे त्याला पण समजायला पाहिजे की पावसाळ्यात शेळीपालनात काय काय समस्या येतात आणि जेणेकरून तो पावसाळ्याच्या अव्वल ते तयारी करू शकतो किंवा अनुभव घेऊ शकतो, माहिती करून घेऊ शकतो की पावसाळ्यात काय काय समस्या येतात, काय काय रोग येतात आणि कशा प्रकारे शेळीपालन करावं लागतं, पावसाळ्यात कसं नियोजन करावं लागतं, त्या गोष्टी समजू शकतात आणि नक्कीच त्यांचा फायदा होऊ शकतो आणि ते चांगल्या पद्धतीने पावसाळ्यात शेळीपालन करू शकतात. हा एकमेव या व्हिडिओ मागचा उद्देश आहे मित्रांनो. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि इतर जे नवीन शेळीपालक आहे ज्यांना खरं शेळीपालन करायचं आहे तर नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. कारण बघा, आता पावसाळ्यात प्रथम म्हणजे फिरस्ती शेळीपालन असेल तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पावसात जर पावसाळा सतत सुरू असेल, रिमझिम पाऊस असेल, तेव्हासुद्धा पावसात भिजत का होईना शेळ्या चरायला सोडाव्याच लागतात. आणि तुम्ही जर म्हणाल आता पाऊस आहे, कारण बरेच जर नवीन असेल जे दुसरे व्हिडिओ बघून येत असतात पैसा कमवण्याच्या उद्देशाने शेळीपालनात उतरलेले असतात, त्यांना वाटतं उन्हाळ्यात हिवाळ्यात चांगलं आहे. पण पावसाळ्यात जेव्हा खऱ्या अर्थानं जेव्हा पावसाळा सुरू होतो आणि तेव्हा सगळ्या गोष्टी करायच्या वेळ येते तेव्हा समजतं की शेळीपालन अवघड आहे का सोपं आहे. कारण तुम्हाला फिरस्ती ठेवायचं असेल तर पावसात शेळ्या सोडाव्याच लागतात, स्वतः भिजावं लागतं आणि शेळ्यासुद्धा भिजतात. त्यामुळं काय होतं, शेळ्या आजारी पडतात, मरतूक होते, तिथंच आपण खचून जातो. हा पहिला मुद्दा. आणि आपलं जर बंदिस्त असेल तर बंदिस्तमध्ये काय होतं, पाऊस जर असला तर पावसात शेतात जाऊन रानात जाऊन शेळ्यांना चारा वल्ला का होईना आणावाच लागतो आणि तो टाकावाच लागतो. म्हणजे बघा, तुम्ही जर म्हटलं आता पावसाळ्यात जीवावर आलं आहे आणि कंटाळा आला आहे, रोजच ते काय पाण्यात जायचं, चारा आणायचा, ओलं होतं, जाऊ द्या तिकडंच, तर मग ते शेळीपालन बी जाऊ द्या तिकडंच असा विषय होऊन जातो. त्यामुळं म्हणून म्हणतोय पावसाळ्यात पाहिजे तेवढं सोपं नाही आहे पावसाळ्यात शेळीपालन. कारण शेळीपालनात टिकून धरायचं असेल पावसाळ्यासारखा ऋतूच नाही. पावसाळ्यातच जे काही अनुभव शिकण्यासाठी सर्व काही पावसाळ्यातच असतं. पावसाळ्यासारखे आजार कोणत्याही ऋतूत सगळ्यात जास्त नसतात. दुसरा राहिला मुद्दा म्हणजे सुकाचारा. काय कसं राहतं, शेळीपालन केलं आहे पण मग पावसाळ्यात सुकाचारा स्टोअर केलेला नसतो, काही पूर्ण तयारी नसते, मेडिकल नसतं, कोणत्या औषधी नसतात, कोणती माहिती नसते. त्यामुळं काय होतं आहे, दुसरं म्हणजे शेळ्या जर बिमार पडली, समजा एखाद्या शेळीला बुळकंडी लागली, एखाद्याला मावा आला तर लवकरच लक्ष करत नसतं, घरातच बसतात किंवा दुसरे कामात व्यस्त राहतात. पण मग शेळ्यांचा आजार हळूहळू वाढत जातात, मग ते कंट्रोलच्या बाहेर जातात, किती ट्रीटमेंट केली तरी मरतूक होते. हे प्रॉब्लेम राहतात पावसाळ्यामध्ये. कारण पावसाळ्यात 24 तास तुम्हाला शेळ्यांवर लक्ष ठेवायचे, सकाळ संध्याकाळ दुपार. जेव्हा तुम्ही चारा टाकाल, शेळ्यांकडे जाल पाणी पाजायला, तेव्हा तुमच्या शेळ्यांकडे निरीक्षण करून बघायचे कोणती शेळीला सर्दी झाली, कोणत्या शेळीला ताप आला किंवा कोणत्या शेळीला काय झालं, शेळी चारा खात नाही. तर हे सगळ्या बारीक गोष्टींवर तुम्हाला पावसाळ्यात लक्ष ठेवायचं आहे. पण मग काय होतं आहे, काय की अति शहाणे म्हणजे अति जास्त हौशे गौशे राहतात, उतरले राहतात, नवीन पैसे इकडं तिकडं बघून, तर त्यांना तो कंटाळा येतो. रोजच नवीन चांगले वाटतंय, उन्हाळ्यात हिवाळ्यात चांगलं वाटतंय की चांगलं आहे, मस्त आहे, शेळ्या आजारी पडत नाही. पण पावसाळ्यात खरी परीक्षा सुरू होत असते. पावसाळ्यात शेळीपालनात खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण स्वच्छ जाडजूड करणं, साफसफाई करणं, दिवसभर शेळ्यांच्या तैनातीत राहावं लागतं. जर जडी वाकडी असेल म्हणजे सतत पाऊस जर असला ना तर एवढी परेशानी होती काय सांगा तुम्हाला, लय कंटाळा येतो. पण मग शेळीपालन करायचं आहे, व्यवसाय करायचा आहे तर सगळ्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे.
फिरस्ती असो किंवा अर्धबंदिस्त असो किंवा बंदिस्त असो, तुम्ही कोणत्याही टाका. आणि शेळ्या कोणत्या पण घ्या, शेळ्यांना चारा खायला लागतो म्हणजे लागतोच. 3-4 टाईम पोटभर शेळ्यांना चारा द्यावाच लागते. तुम्ही जर म्हटलं आज पाऊस आहे, आज लय दिवसभर पाऊस आहे, मग आता टाकाव काय, सुका चाराच नाही आहे, आणि मग हिरवा चारा पावसाळ्यात कोण जाईन पाण्यात ओलं होत, तर अशा व्यक्तीने शेळीपालन करूच नाही. सरळ तुम्हाला खरोखर शेळीपालन करायचं आहे ना, तर पावसाळ्यात तुम्हाला सगळे व्यवस्था पाण्यात भिजत का होईना, तुम्ही जर आजारी पडले तरी शेळ्यांना तुम्हाला चारा टाकायचा आहे. तुम्ही जर म्हणला आज लय जीवाला लय सर्दी झाली, मला ताप आला, आता शेळ्यांचं काय आहे, शेळ्या जाऊ द्या राहू दे उपाशी, एका दिवसानं काय होतंय. पण एका दिवसानं काय होतंय, माणसाला जर उपाशी ठेवलं तर काय होतंय, जशी तकलीफ होती उपाशी राहिल्यावर तशी शेळ्यांना सुद्धा होते. त्यामुळं पावसाळ्यात शेळ्यांना सगळ्या गोष्टी द्याव्याच लागतात. कोणती काही झालं तरी शेळ्यांना तुम्हाला पाणी द्यावंच लागतंय. पावसाळ्यात काही आता बघा, शेळ्यांना मच्छर माश्या खूप असतात पावसाळ्यात. अजून म्हणजे मावा, अजून सर्दी, अजून बुळकंडी, अजून शेळ्या चारा खात नाही नीट, पाण्यात भिजलेला चारा शेळ्या खात नाही, हा विषय मुद्दा राहतो. अजून बघा बऱ्याच प्रॉब्लेम, खुराक कोणता द्यावा, गाभण शेळीला काय खुराक द्यावा पावसाळ्यात. कारण बघा हिरवा चारा, अति जास्त हिरवा चारा किंवा अति जास्त खुराक दिला पावसाळ्यात तर शेळ्या गाबडून पण जातात, शेळ्या लागत पण नाही. हे खूप समस्या असतात शेळीपालनात. पण मग या समस्यावर मात करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जो या समस्यावर मात करेल तो शेळीपालनात टिकू शकतो आणि आपला व्यवसाय वाढवू शकतो मित्रांनो. म्हणून म्हणतो, एक खरी कसोटी आणि खरी जबाबदारी पावसाळ्यातच असते. पावसाळ्यात अक्षरशः सांगतो तुम्हाला खूप परेशान होते. आपण स्वतः प्रत्येकजण शेळीपालक आहे, तर या गोष्टी कराव्याच लागतात. तुम्हाला पावसाळ्यामध्ये सुका चारा म्हणजे उन्हात स्टोअर करून ठेवायचा आहे. मका, सोयाबीन भुसा, तूर भुसा, हरभऱ्याचा भुसा, कुटार, सगळं काही नसतं. इकडे तिकडे बोंबला हिंडण्यापेक्षा सगळं तयारी पावसाळ्याच्या अगोदर करून ठेवावी लागते. म्हणून पावसाळ्यामध्ये तुम्ही नखरे चालत नाही, तुमचे कोणतेही कुठलेही नाटकं चालत नाही पावसाळ्यात. उन्हाळ्यात हिवाळ्यात थोडंफार सोडल्या आणि काही जरी फिरून बी आल्या तरी काही हरकत नसते. पण पावसाळ्यात जर तुम्ही मोकळ्या सोडल्या पाण्यात जरी भिजल्या तर तुमच्या शेळ्यांना जर सवय नसेल किंवा शेळ्या बाहेरून जरी घेतला असेल तुम्ही, बाहेरच्या शेळ्या बाहेरच्या बाजारातून किंवा आजारी शेळ्या राहतात काही बाजारात, तर त्या जर तुम्हाला स्वस्तात भेटल्या आणि तुम्ही घेतल्या तर तुमच्या 100% शेळ्या आजारी पडणार आणि तिथं तुम्ही खचून जाणार, मरतूक होणार. तुमची एक शेळी जरी मेली तरी तुमचं अख्खं 12 महिन्याचं शेळीपालन लॉसमध्ये असतं. या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं 3-4 हजाराचं पिल्लू मेलं, पण 3-4 हजाराचं भविष्यातलं 10-12 हजाराचं पिल्लू असतं इथे. या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या पाहिजे, लक्षात पाहिजे. म्हणून पावसाळ्यात साधं सोपं नसतं. पावसाळ्यात शेळीपालन करणं एवढं पण सोपं नाही. शेळ्यात असं केलं इकून तिकून हिंडवून आणल्या किंवा थोडंफार हे केलं की झालं. उन्हाळ्यात सारखं नसतं, हिवाळ्यासारखं नसतं. पावसाळ्यात तुम्हाला सांगतो अख्खा पालासुद्धा कवळा जर असला आणि तुम्ही पिल्लांना दिला तर कवळ्या पाल्यानं काय होतंय, बुळकंडी लागते, पिल्लांना जुलाब होते, परत मोठ्या शेळ्यांना अपचन होते, सगळा गोडा वल्लागच होतंय त्यांच्या लगविनं त्यानं. तर ते जाडजूड करणं काही केलं वाटतंय, कोण झाडण, लाज वाटते, रोडनं कोण सोडण, भरपूर लाज वाटते. शेळीपालन तर करायचं आहे पण मग साफसफाईची लाज वाटते, चारायला सोडण्याची लाज वाटते. ह्या गोष्टी चालत नसतात. ज्याला खरोखर अनुभव आहे, शेळीपालनाची आवड आहे, तोच या व्यवसायात टिकू शकतो. कारण शेळीपालनात पूर्वीचे भरपूर लोक म्हणतात शेळीपालन हलकट विषय, पण हलकट विषय नसतो, व्यवसाय नसतो. तुम्हाला लाज वाटणं सोडून द्यायचं आहे. शेळीपालनात जाडजूड करायची आहे, साफसफाई करायची आहे, अजून शेळ्यांना गोळ्या बाटल्या द्यायच्या आहे, पिल्लांना सर्दी तापाच्या औषधी तर द्यायच्या आहे. आता कोणकोणत्या द्यायच्या आहे, कशा द्यायच्या आहे, अनुभव घ्यावाच लागतो. शेळीपालनात तुम्हाला शिकायचं असेल तर खरंच पावसाळ्यात शिकायचं. पावसाळ्यात कोणकोणते आजार असतात ती माहिती असणं आवश्यक आहे. शेळ्यांना पावसाळ्यात कोणकोणता चारा द्यायचा आहे ते महत्त्वाचं असतं. कारण मी सुद्धा नवीन असे भरपूर समस्याला सामोरं गेलो आहेत. पण आता पावसाळ्या हिवाळा आपल्याला काही तिन्ही ऋतू सारखे असतात. कारण बघा, जे अनुभवी शेळीपालक असतात त्यांना पावसाळ्याची काही घेण नाही, उन्हाळ्याची काही घेण नाही, त्यांच्या शेळ्या निरोगी ठेवण्याचं ते काम करत असतात. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी माहिती कशी आवडली, कशी आहे तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि शेळ्याची. पावसाळ्यात शेळ्या भिजू देऊ नका. योग्य आहार, योग्य संतुलित आहार